नीलम गोरे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने निदर्शने। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी सांगली जिल्हा यांच्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये बेताल वक्तव्य करणाऱ्या आणि शिवसेनेच्या जीवावर मोठे झालेल्या 4 टर्म आमदारकी भोगून येथच सत्तेचा वापर करून यांच्या जीवावर सत्ता उपभोगली। महाराष्ट्रभर नवे देशभर नवे परदेशी सुद्धा शिवसेनेच्या जीवावर मानसन्मान मिळवून आर्थिक संपन्नता मिळवून ठाकरेंच्या नावाने शंख करणाऱ्या नीलम गोरे यांचा धिक्कार असो, शिंदे शिवसेनेचा धिक्कार असो, टायरवाला काकूचा धिक्कार असो, असे मर्सडीजचा काकूचा धिक्कार असो, नीलम गोरे कोण जोड्याने हाणा 2 अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला। बेताल वक्तव्य जर थांबली नाही तर पुढे जशास तसं उत्तर देण्यात येईल असा इशारा महिला आघाडीच्या माजी जिल्हा संघटक सुजाताताई इंगळे यांनी दिला। विधानसभा क्षेत्र प्रमुख तमन्ना सत्तारमेकर, मिरज तालुका प्रमुख नीताताई आवटी, सांगली शहर प्रमुख सुनीताताई पाटील, उपशहर प्रमुख आफरीन कोतवाल, तालुका प्रमुख महादेवी कोकुटनूर, वैशालताई पोद्दार, आरती पेटेकर, विजया सुतार, अशा सुतार, हिना मुल्ला, रजिया मणेर, अशा कांबळे आदी उपस्थित होता। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आज मातोश्री किंवा उद्धव साहेबांना पक्षप्रमुखांना नीलम गोरेने जे वक्तव्य केलं, जे वक्तव्य करायला नाही पाहिजे होतं, आज त्यांनी शिवसेनेच्या नावावर 11 पदं घोषवली। ही 11 पदं घोषवताना आज नीलम गोरेने किती मर्सिडीज दिल्या ह्याचा पहिला हिशोब द्यावा, मग साहेबांना म्हणावं की 2 मर्सिडीज दिले की 1 पद मिळतं। नीलमताई तुम्ही 4 वेळा आमदार होतात, 1 वेळा तुम्हाला सभापती केलं, मग तेव्हा तुम्ही किती मर्सिडीज पाठवला त्याचा पहिला हिशोब द्यावा, मग मातोश्रीवर किती मर्सिडीज गेल्या ते तुम्ही सांगावं। आणि त्याच्यानंतर आज शिवसेना म्हणून काम करत असताना तुम्ही आज सगळं मॅचिंग घालता, चप्पलपासनं आज पर्स, कानातलं, हिऱ्याचं हे तुमच्याकडे कुठून आलं ह्याचा पण हिशोब तुम्ही द्यावा। आज तुम्हाला केंद्र भाजप सरकारनं तुमच्यावर ईडीची चौकशी लावली का, म्हणून तुम्ही शिंदे गटात गेलात का, म्हणून तुम्ही मिंदे गटात गेलात का? मिंदे गटात गेला असताना आज लाडक्या बहिणींना योजना काढली होती, त्याचे योजनेचं तुम्ही आवाज उठवत नाही आहे आणि साहेबांच्यावर आवाज उठवताय। ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं त्या पक्षावर आवाज उठवताना तुम्हाला थोडी तरी लाज वाटली पाहिजे। नीलमताई, आज शिवसेना सांगली शहराच्या वतीने आम्ही महिला आघाडीच्या वतीने तुम्हाला विचारतोय, एक साधे कार्यकर्ते आहे आम्ही, आज कार्यकर्ते शिवसेना मनुष्यांना आज आम्ही इथं काम करत असतोय, पण काम करत असताना आम्ही कदापि खपवून घेणार नाही आहे। उद्धव साहेबांच्या बद्दल ही गलिच्छ आवाज उठवला तर आम्ही तडेतोड उत्तर द्यायला सांगली जिल्ह्यातून सर्व महिला आघाडी सक्षम आहे। आणि आज आम्ही मर्सिडीज काकू किंवा टायर काकू हे घोषणा देऊन आंदोलन करण्यात आलं शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं, पण हे जे आज टायर काकू म्हणून जे म्हटलं जातं हे आम्ही म्हणत नाही आहे, तर जे तुम्ही आज वागला शिवसेनेबरोबर त्या लोकांनी तुम्हाला हे नाव दिलेलं आहे, म्हणून आज आम्ही त्या नावाच्या घोषणा करतोय। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।